श्रीराम जय श्रीराम. ती सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये राहते. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे रविवार आणि किती वाजलेत? 5:45 वाजलेत आणि आहुंचे सगळे कामं झाले. तर आम्ही आता चाललोय बाजारामध्ये. तर चला, आमच्या सांगोल्याचा बाजार कसा असतो तुम्हाला दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे मंदिर बघायची माझी खूप इच्छा होती आणि आज तो योग आला बाजाराच्या निमित्त. तर मंदिरामध्ये गेल्यानंतर हे बघा, हे महादेवाचं मंदिर आहे. 1600 कितीतरी आहो सांगत होते. आणि बघा नंदी पितळेचं किती छान आहे. आणि मी पहिल्यांदाच आले. आहो पहिलं एकदा येऊन गेलेत असं सांगत होते, पण मी ह्या मंदिरात पहिल्यांदाच आले. इतकं छान आहे. आणि प्रत्येक गुरुवारी तर इथं स्वामी समर्थ सेवा केंद्र ते सुद्धा इथं चालतं. तर तुम्ही येऊ शकता. ते बघा 2 मजली बांधकाम आहे खाली. खूप सुंदर आहे. तसं तर लॉक लावलेलं होतं, पण बाहेर होते दर्शनासाठी येणारे, येत होते जात होते. आणि छोटूशी दिदी ना सम्राट सोबत खूप चांगली खेळत होती. खेळत दिदी सोबत घाबरतोय. मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही आलो होतो श्रीराम मंदिर. तर चला बघूया. तर महादेव मंदिराच्या पाठीमागच्या साईडला हे श्रीराम मंदिर आहे. तर हे आजोबा इतर रामनवमी इतर कार्यक्रम मी ग्रुपला वगैरे बघितलं होतं, पण कधी ह्या मंदिराला कसं खूप लांब आहे त्यामुळे मला यायला जमत नव्हतं. पण आज बघितलं इतकं सुंदर बांधकाम आहे, पूर्ण दगडी. आणि मला तर वाटतंय 200-400 वर्ष जुनं बांधकाम असणार, कारण सध्याच्या काळात तर ह्या 100-150 वर्षात तर असे बांधकामं सध्या राहिलेच नाहीत आता. तर खूप छान असं मंदिर आहे बरं का. पहिल्यांदाच आल्यामुळे तर खूपच छान प्रसन्न वाटत होतं. राम, सीता आणि लक्ष्मण अशा आतमध्ये मूर्ती आहेत आणि खूप सुंदर छान होतं. बाहेरूनच दर्शन घेतलं, काच वगैरे. आणि मेन म्हणजे ते आजोबा होते ना, आम्हाला बघून त्यांनी ना आम्हाला लाईटी ते सगळे लावून दिल्या. खूप छान वाटलं. पाठीमागून असं आणि फेरी मारण्यासाठी पाठीमागून छोटंसं बोळ वाट आहे. आणि बाजाराकडे जाताना अगदी जवळच हे मंदिर सुद्धा आहे. तर नक्की तुम्ही दर्शनाला इथं येऊ शकता कधी जर सांगोल्यात आला. आणि सांगोलच्या लोकांना तर माहितीच असणार. तर आम्ही इथं पाया पडलो, मी आणि लाडूनी. परत एकदम मंदिर सगळं समर्थाने व्यवस्थित इथं दाखवलेलं आहे. मूर्त्या ते किती सुंदर आहेत बघा. राम लक्ष्मण श्रीराम जय राम जय जय राम म्हण. जय श्रीराम जय श्रीराम. दर्शन घेतले. आता जाऊया बाजारामध्ये. चला, आठवडी बाजार सांगोल्याचा. हे आहे कालभैरव सिद्धनाथ मंदिर. आले आले खायचं आता सगळ्यांना लागतं निंगड. ओ हो हो, आहो पांढरा आहे आतमध्ये. इतकं महागाचं घेऊन पण तिथले चांगले होते का? आहे पण जास्त हे नाही. पिवळा चट्टा असल्यावर घ्यायला लागते. आम्ही पूर्ण हिरवगार आणलं. ताटण बाळा खायचं असतंय. कडू फसवतात लोक. ते द्राक्ष याच्यात दुबाळा, दुसऱ्या याच्यात कशात तर ऍपल पण आण, ते पण धुवायचे. सांगा टिपीच करी का मत मग.
छोटी छोटी आणली बघा आपण. कलिंगड पार्टी बी या द्या. काय हां पांढरं आहे थोडंसं. लाडू ही माझं आहे ना. कसं विचारते काय करतो काय करतो अभ्यास करतो. मला अभ्यास करायचा होता अभ्यास. अभ्यास करायचा होता बरं. दादा झोपलं का तुम्ही अभ्यास करा. छान येते ना बाळा या टेबलवर अभ्यास करायला. मग कोणाला थँक्यू म्हणशील आता. दादाला थँक्यू म्हणते. होय दादू कोणाला थँक्यू म्हणणार. मला टेबलला मम्मी पप्पाला नाही का. करा करा अभ्यास. मार्क चांगले आणा ते थँक्यूच आहे आमच्यासाठी. कलिंगड हे काहीतरी खाल्ल्यामुळं ना जास्त भूक नव्हती आणि सकाळचाच भात शिल्लक होता त्यालाच मी इथं गरम करायचं ठरवलं. आहोंडला विचारलं पहिलं मग कांदा कोथिंबीर टोमॅटो गाजर सगळं बारीक चिरून घेतलं आणि शेंगदाणे भाजून त्याची साल काढून घेतलेली होती ते घेतलं आणि मस्त असं मग ते फ्राय करून घेतलं भात. आहोंडला विचारून केलं. आहो आमचे भात खात नाहीत पण देवजाने आज कसं काय तयार झाले बनव खातो कारण त्यांनाही माहिती होतं की माझी सकाळपासून खूप बेजारी झाली होती कामाने. तर भात इथं आम्ही फ्राय केला आणि तेच भात मग सगळ्यांनी संध्याकाळच्या जेवणामध्ये खाल्लं. तसं तर कलिंगड वगैरे खाण्याने जास्त भूक नव्हती तर थोडंफार सगळ्यांनी हेच खाऊन घेतलं. बघत बघत सगळ्यांनी मस्त असं जेवण केलं पण भाजीपाला काढायचं राहिलं. चला काढूया. लसूण भोपळा मेथी शेपू बटाटा गाजर एवढंच. इतके भांडे पडलेत आता मी घासते ते काही तुम्हाला दाखवत नाही. तर सगळ्यांना शुभरात्री. तिघही झोपले कलटी मारली. त्यानंतर मग येत वाटत थोडासा बाजारसुद्धा आणला जसं की शेंगदाणे परत हे थोडंसं लाल तिखट आणले गरम मसाला आपलं जेमिनीवालं तेल. ते सगळे कामं करून घेतले कपडे वगैरे चेंज केले भांडेसुद्धा घासून घेतले या ठिकाणी बघा. तर चला सगळ्यांना शुभरात्री. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तू कुठं लपून लपून पळतोय. काय झाले असला कसला छपणारा ब्लॉगर आहे तू. चल बाय कर बाय कर बाय कर सगळ्यांना.